बरं झालं काम लवकर निघालं आपलं. अरे वसंतराव, निपटलं काय काम सगळं? पाणी भरलं जोऱ्याने येऊ राहिलं. सगळं काम इकडे ओके झालं आहे, टीनं वगैरे टाकून. बस ते घराकडे निघूनच राहिले होते तर पाण्याच्या झोडपा देणं चालू झाला. ये जो तुम मेरी वीडियो देख करके लाइक कमेंट शेयर नहीं करते हो ना, शास्त्रों में इसे ही छल कपट कहते हैं. तोपर्यंत जेवण तर करून घ्या. जेवण करेपर्यंत येऊन जाते ना मग ते. हा, तिथं सुनी उभे राहता काय? तू जाय म्हटलं ना अंदर. जोपर्यंत हा लाईट बरा नाही होत तोपर्यंत मी काहीच नाही खात. जा लवकर अंदर. या सरपंच साहेब, तुमचीच वाट पाहणं चालू होती. उतरा उतरा रे. पा कसा दिवसानं चालू राहायचे, रातच्यानी बंद राहायचे. काही नाही, वायर जरा म्हटलं कमी जास्त लागला असं, त्याच्या जन झालं ते. घ्या रे, द्या बरं करून तेवढं. मला वाटलं राजो काय झालं असं, एकदम तात्काळ मध्ये फोन केला. तात्काळ म्हणजे? अरे हा जर दिवसानं चालू राहिला, रातच्यानं बंद राहिला तर काय उपयोग आहे काय इथं लावून? त्याच्यापेक्षा नसला होता तोच बरा होता मग. हा, देते हे 2 पोरं करून. काही असं असलं तर बिंदास फोन करायचा. तात्या झाला चांगला, पाहून घ्या आता. आता हा दिवसानं बंद राहत जाईल, रातच्यानं चालू राहत जाईल. अजून एकदा पाहून घे, मग खिटपिटचं काम नाही पाहिजे. 100 खेपा हेच काम नाही करीन, डायरेक्ट उपळून फेकून देईन त्याला. झालं जनार्दन आप्पा, झालं ना का 10 खेपा चेक करायलाच लावता काय? एकदम ओके काम आहे आता. आता टेन्शन नका घेऊ. एकांना म्हटलं कॅमेरा लावून द्या इथं. कॅमेरा लावाच लागते तिथं, अर्जंटच आहे. कारण कसं आहे, चौफुली आहे, काही झालं गेलं त्याच्या ज्यांना कॅमेरा लावणं इथं अर्जंटच आहे. लावतो सध्या, लावणं चालू आहे. ते दोघंच येते लावाले कॅमेरा. बाकी सगळं आलाय ना इथं. कचरा पेटी दिसू राहिली, आपली खुर्ची दिसू राहिली, लाईट आला, कॅमेरा याच आहे, येऊन जाते. चला येतो जनार्दन काका. काही असलं तर बिंदास फोन करायचा, तुमचं कांड होऊन जाईल. माय कांड करता का तुम्ही? माय कांड करता का? अरे सॉरी, कांड नाही, काम जर असलं तुमचं कोणतं तर होऊन जाय. आता फक्त रास्ता लागला नाही पाहिजे, मग पाहतो येईल. आता चांगले पसरले होते वाटते, आता सुटले दिसू राहिले. हे झोप लागली रे बाबा कूलरच्या हवेत, तर डायरेक्ट आम्ही आता अर्धा घंटा अगोदर उठलो. कायले सुटले? अरे 3-4 घंटे झोपले असते, डायरेक्ट सकाळीच उठत होते तुम्ही. तर कायले फालतू? हा, 2-4 घंट्यासाठी कायले सुटले? काही समजून नाही राहिलं नाही का नामदेवराव? नाही तर काय तर एवढे झोपा लागते काय? कोणत्या कामाला गेले होते? नाचलेच तर होते फक्त. दे रे मोहन, एक मिक्सर तंबाखाचा पान दे. गेलते का मग वावरात सोकारी करायला? अरे काय विचारतो तू राजा, जे झोप लागली मले, 90 मारली आणि मटण खाल्लं. आणि काय विचारतो तू? मग नाही आली मला जा कूलरच्या हवेत, जे झोपलो. हे पाय आता उठलो आणि डायरेक्ट त्या इकडे आलो. अरे मोहन, त्याला नाही अंगपाय दुखू राहिले काय? राजा तू तर आमच्याही पेक्षा जास्त नाचला. आता दुखून राहिले तर सांगता कोणाला सांगा तुम्ही. अरे तशा जमन काय? आपण धंदेवाले माणसं, आपल्याला नाही जमत ना. आपल्याला तर उघडाच लागते पांटेला, पोटा पाण्याचा पास लागते. हा, आता दाय दाण्यासाठी तर पैसे काढाच लागेल ना. नाही तुझ्याही बरोबर आहे म्हणा. कुठपर्यंत आला वसंतराव? तात्याचा टीनाचा सेट झाला असेल ना आज पूर्ण झाला असेल तो आज. एक टप्पा, 2 टप्प्यात कार्यक्रम आहे तो. समजा 2 एकरात आहे ना, तर 1 एकराचा झाला असन, 1 एकराचा बाकी असन. होऊन जाते तो, उद्यापर्यंत करून टाकते ते. दिमाग कोणाचा म्हटलं? हा, टीनाचा सेट टाका आणि अवकाळी पावसाचं काही टेन्शन नाही, बरसात पाण्याचं टेन्शन नाही. दिमाग मायाच होय मी दिलेला. मी म्हटलं काय होते एकदा करून तपा. यूट्यूबवर पाहिलं बा मी, तर दिसलं मला ते. मी म्हटलं तसं करून पाहिले काय आहे. हां, जर जमलं तर एकदम सक्सेसफुल काम होऊन जाते ना. बाकीच्या कास्तकाराचं भलं होऊन जाते, आणि नाही झालं तर नाही झालं. पण खर्च लंबा आहे ना, डायरेक्ट 2-2.5 लाखांना फिटून जाते ना माणूस. मग कसं? तात्याची कमाई आहे ना रे, तात्याची काय कमाई नाही आहे काय? हे घ्या तुमचं पान. पैसे देतो म्हटलं उद्या. आता उद्या पगार करते. आज काही गेलोच नाही, संध्याकाळी नाही तर आजच होत होता पगार. मला जागच नाही आला. म्हटलं जाग आला तर चाललं जा, जागच नाही आला तर काय करतो मग आता उद्यापासूनच कर लागन. रोजंदारी तर पडलीच आहे. मग 5 वाजतापासून गेले असते तर अर्धी मजुरी भेटली असती ना. भेटली असती, पण जागच नाही आला तर काय करतं. जाऊ दे तिकडे, चल येतो. 2.5-3 लाखानं वसंतरावनं दिला आहे तात्याला गड्ड्यात टाकून. अरे काही नाही काही जमत असते काय? काही कामं करणं नाही का नामदेवराव? काही नाही काही जमत असते काय? 2 एकरात टीनाचा सेट बांधून राहिले ते बरसात पाण्यासाठी. सांगा, म्हणजे जर बरसातचं पाणी आलं तर बा हे आपल्या भाजीपाल्याला आणि पीकपाल्याला खराब नाही केलं पाहिजे म्हणून. आणि बाकी मग पर्यावरणाचं त्याच्यावर असर कसा पडत टीने टाकल्यावर? तवा काढून घेईन म्हणे. टीनं काय राहूच देणार आहे का म्हणे? हे जेव्हा आपल्याला माहित झालं म्हणे हवामानाचा अंदाज का अवकाळी पाणी येऊ राहिलं बा, तेव्हा टीनं टाकून द्यायचे म्हणे. आणि मग नंतर टीनं काढून घ्यायची म्हणे. सिस्टमॅटिक काम केलं आहे त्यानं, सिस्टमॅटिक काम केलं आहे. त्याला मोटर लावली आहे वाटते. ते मोटरचं बटन दाबलं का आपाप टीनं अशी उभी होऊन जाते, म्हणजे उजाडसारखा पडते. जसं पाण्याचा अंदाज सांगितला, बटन दाबलं का ते टीनं जच्च्या तशी लागून जाते. अरे मग तर चांगला लंबा गेम आहे तो. 2.5-3 लाखांना काहीच नाही होत, तो 4 लाखापर्यंत जाते. पण ते सक्सेसफुल काम नाही आहे ना मोहन, असं त्याला वाटून राहिलं. पण ते काही सक्सेसफुल नाही आहे. हा, फक्त पाणी चालू होऊ दे अवकाळी, मग माहीतच पडते तुले. एका आबायचं काय ढंग आहे काय याच्यात? नाही पाण्यावर घडघड आवाज करते ते. चुपचाप राहा रे, तात्या येऊ राहिले, चुपचाप राहा. नमस्कार सरपंच साहेब. नमस्कार. आले का रे मूर्त्या ठेवून? मूर्त्या
मूर्त्या ठेवायला तर आम्ही नाही गेलो. मग कोणाला घेऊन गेले हे दोघं जण? डॉक्टर तर या दोघायला चालवता येत नाही. मला वाटलं बा तुम्ही दोघंच गेले का सोबत? अरे आम्हाला तर काही कानोकानी माहिती नाही. का कोण गेलं काय गेलं काहीच माहित नाही आम्हाला. द्या 500ची नोट द्या. तुमच्या मूर्त्या पुऱ्या पोचलेल्या. 3 जण गेलते का तुम्ही? मला वाटलं तुम्ही 5 जण गेलते काय. चाललो आम्ही 5 जणच होतो. पण या दोघायले फोन एवढे केले, शाहरुख काकाले आणि सल्ल्या काकाले. उचलाचं नाव नाही म्हटलं यायचंवालं. आणि मग मोहनदाच्या पांटेल्यावर माहीत झालं काय झोपलेले आहे. म्हणून मग म्हटलं बघा का आता मण्यात आले म्हणून बा मण्यात एक आवाजातच उठला. मग आम्ही 3 जण चाललं गेलो. 500 रुपये फोन पे टाकून द्यायचा. नगदी पाहिजे असेल तर नगदी आहे. नाही नाही ते खरंच नाही चालले जाते. नगदी असले तर फोन पे मध्ये टाकून देता तुम्ही. अरे काय हो रे बापा, अबाय तर भल्लं गरजू राहिलं, ऐकूनच नाही राहिलं. अरे 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 बारीक बारीक ठेम चालू झाले. अरे पया रे पाणी चालू झालं रे. अरे अवकाळी पाणी चालू झालं रे पया रे. मोहन पांडेला बंद कर रे. लगे एवढं पाणी येते का काही आपलं येन चाललं जाय. अरे जाणार तिकडे दोघं जण. तुम्ही मग पांटेल्यात कसे काय आले? सगळे जण त्या घरापाशी उभे आहे. तुम्ही दोघं इकडे काय करू आले? चला निघा निघा लवकर. तिकडे उभं राहिले जागा नाही म्हणून इकडे आलो. सगळ्याला जागा आहे तिथे उभे राहिले तुम्हालाच नाही काय? चला गेलं रे पाणी. चला बाहेर निघा लवकर. काय मोहनदा पाय बरं गेलंय पाणी. 10 मिनिटं उभं नाही राहिलो आम्ही धड. आता पांटेला झाडा लागते मला. आता रस्ता झाडता नाहीत म्हणून पुरे भरले पाया चालले याच्यात घेऊन पांटेल्याच्या अंदर. मला तर वाटलं पाटील आता होते धिंगाणा म्हटलं. हा टीनाचा एका चिकून सेट टाकला होता, दुसरा इकून टाकायचा जाय ना. काय राजो नामदेवराव एवढं पाया लागते का लगे? पांटेला बंद कर म्हणे तुम्ही तर. मला माहित होतं ना का एवढं पाणी येत नाही म्हणून. अवकाळी पाणी होय म्हणून. येते नाही तर काहीच नाही. अरे तू काय मोहनदा हवामानाच्या अंदाज मध्ये लागला काय? तुला माहित आहे केवढं पाणी येते आणि केवढं नाही काही आपलं. अरे अवकाळी पाणी होय ना हे, बरसाचं पाणी थोडी होय. अवकाळी पाण्याचा काही नियम असते काय? कधी कसं आणि त्याला अर्ध्या रात्री ताकद न झडपाता. कास्ता करायचा भाजीपाला आहे ना वावरात नाही. हा काही तर विचार करायला लागते. मला तर वाटलं बघ का टीनाचा सेटअप नाही लागू देत का माया पूर्ण देते का म्हटलं बत्ती. झालं म्हटलं मग एवढ्या रुपयाचा टीनाचा सेटअप लावून काहीच कामाची गोष्ट नाही म्हटलं. ते झालं असतं मग तात्या काम. ते एवढा मोठा सेटअप लावून तुम्हाला पोल्ट्री फार्मच टाका लागलं असतं. ते 2 एकर सफा करून. आता टीनाचा सेटअप कोण घेते इकत? तोच घेतो म्हणे वेल्डिंग वाला दिवाकर भाऊ. तो म्हणे आपणच ठेवून देऊ म्हणे पण थोडा कमी पैशात म्हणे. म्हटलं ठीक आहे. हा म्हणजे आपल्याला घाटा आला तर एवढा काही होईल नाही. मग काही फिटले नाही तुम्ही. मग 1 नंबर काम झालं तुमचं. उद्या येऊ राहिले ना तुम्ही 3 जण? हा उद्यापासून होतो ना चालू कामाले. तेच म्हणून राहिलो जरा रपा हात चालवा. पटापट मोकळं करून टाका. मग अधिक तुम्हाला रस्त्यावरचं काम देतो. कसं आहे ते 4 माणसं आहे मापाशी. ते रस्त्यावरचं पाहू राहिले. आता त्याला सांगितलं आहे डायरेक्ट आपलं जे वावर धुरे आहे त्या लाईनीनं सगळं लावून द्या. हा आणि 4 खंबे सोडून 1 कॅमेरा लावून द्या. आणि तुम्ही दोघं रे उद्या ते तेवढ्या खुर्च्या वाटवूट करून मोकळं करून टाका. ते घरापाशी काय गयाटा पडलेला चांगला नाही वाटू राहिला. आणि ते जे कचरा पेटे आहे ज्याला द्यायचे आहे ते देऊन द्या. आणि सगळ्याचे फोटो काढजा. उद्याच्या तारखेत पुरं काम तुम्हाला खतम दिसून जाईल. चला घराकडे लय उशीर राहिला. अरे थांबा ना राजू हो. पानं कुठं खाल्ले? या पाण्याच्या चक्करमध्ये तर इकडे तिकडे पळालोच आपण. मोहन पानं बनव रे 3 चांगले. इलायची लोंग टाकजो रे त्याच्यात. थोडंसं अद्रक लसण नाही दे रे टाकून त्याच्यात. तात्या त्याच्या काय म्हणून राहिला? अद्रक लसण नाही द्या म्हणते पाण्यात टाकून. त्याच्या याच्यातच टाकत जायचे. आम्हाला देजो मोहनदा 2 एकदम जबरदस्त मसाला पान. इथं एवढं गरम नाही लागू राहिलं हे झाडाच्या सावलीच्यानं. नाहीतर राजा लहान 2-3 दिवस थंडी झाली आपली वाली. ते रस्त्यावरचं काम घेता का नाही घेत मग? कारण तिथं तर पुरं ऊन आहे. कसं करता? मग 5 वाजताच्या बाद चालत जसन तिथं गड्डे खांदाले. तसंच करावं लागन 5च्या बाद. ते दिवसा जमत नाही रे भाऊ. ऊन किती राहते. आता हे सावलीतला इथं एक मारून घेऊ आणि सारखं बोलून घेऊ त्याच्यासोबत. जे काही आहे ते आम्ही 5च्या बाद तिथं काम करत जाईल. अरे 5च्या बाद करसान तुमचं सगळंच बरोबर आहे. पण तिकडे अंधारच राहते ना 6:30च्या बाद. मग कसं करसान? एखादा झोडपा हातागीतावरच घेन नाही तर पायावरच घेन मारून. हां लेण्याच्या देणे वांद्यातलंच काम दिसू राहिलं मला हे. अरे मग काय एवढ्या उन्हीत मरता का तिथं? ऊन पाना किती येते हे भयानक ऊन आहे ना भाऊ. हां काही कामाची गोष्ट नाही आहे हे. ते सावलीतलं ठीक आहे. शाहरुख आहे काका हे जरा कटला नेतो म्हटलं. आणून देईन तुम्हाला लवकरच. तोंडाले बांधून का लिंब चोरायला चालले का तात्याच्या याच्यातले डबल? अरे उन्हीच्यानं बांधलं हे. चेहरे काळे पडते ना म्हणून. आता कोणता त्याला चेहरा काया पडायचा राहिला? तू तर काय जायले का पाले? हां सोन्याचं ठीक आहे. तो थोडासा गोरा आहे. येले त्याले नाव बोटं नका ठेवू म्हटलं. शाहरुख आहे काका. हां कृष्ण कायात होता म्हटलं. कृष्ण काया नव्हता म्हटलं. कृष्ण सावळा होता. तू जे आहे ना काया आहे काया पाले. आणि उन्हीचा काही असर नाही करत म्हटलं. काही फरक नाही पडत तुले. समजला ना? घेऊन जा लवकर कटला आणि लवकर वापस आणून दे जा. लय बोलला रे शाहरुख आहे काका तुले. एवढं नव्हतं बोलायला पाहिजे रे का. जसा निवरायले तसाच वापस लागन. कुठं निवरायले तुम्हाला माहित आहे का ते? वा माहित नाही तर काय. पुढच्या नाही काय ते वाटू राहिले ते. त्याचे 50 रुपये वाचू राहिले भाड्याचे. काय इथं पडलाच आहे त्याच्यापेक्षा घेऊन जा बा. लवकर हे पाण्या पावसाळ्याचं बायाला घेऊन. आणि थोडाशेकच लिंब उरले आहे ते पटापटा तोडून घ्या. आणि कधी झोडपा मारू शकते. रात्री दिलाच होता दणका. मी आता म्हटलं झालं सम्राटचे 60च होते म्हटलं आपल्याला. आणि ते बा निभावली म्हणून निभावली. हां पटकन ये म्हटलं जराशी.
मी जरा ते लिंबाचे कट्टे जे आहे ते ढाब्यावाल्याला टाकून येतो. हे याचं नाईनाट लावा ना काही. किती दिवसाचा पडला या खुर्च्या आणि ते कचरा पेट्या. पटकन करून टाका. घरापाशी चांगलं वाटते काय? कोणी पाहुणे येते काय येते? भंगारची दुकान लावली का म्हणते तुम्ही, अशी विचारते ना. काय सांगावं आता त्याला? काहून त्याला माहित नाही का सरपंचाचं घर होय म्हणून? हे एखादी पाटी तर लावायची होती घराले. सरपंच आहे म्हणून तुम्ही बाकीचे सरपंच आतापर्यंत झाले त्याच्या घराले पाट्या, त्याच्या गाडीवर ना. तुमचं काहीच काही नाही. ज्याचे कामं नसते ना ते लावते पाट्या, ज्याला मोठपण मिरवाचं असते. आपल्याला काय गरज आहे? आपल्या तर कामच एवढे आहे का आपल्याला इथून 2-3 आजूबाजूचे गावही ओळखते आपल्या गावाला सोडून. आपल्याला काही गरज नाही पाटी लावायची. जे लावते त्याचे काही कामं नसते, समजली ना. ते आज येईन 2 पोट्टे ते करून टाकते. काही टेन्शन घेऊ नको. आज पुरं सपाटट काम होऊन जाते. जरा पटकन ये, टाइमपास कमी कर. पाण्या पावसाळ्याचं लवकर झालं पाहिजे. एखादी घराला पाटी लावली तर काय उरायलं सरपंच पदाची. पण मला बेकार वाटलं का चेत्या तुले काय म्हटलं तर. त्या जागी मी असतो ना, मी आता नसतं ऐकलं. अरे काय ऐकलं नसतं म्हणतं? बोलता येते का जास्त? काही जर बोललो असतो ना म्हटलं कटला नसता दिला, मग काय करत होता? अरे हावले का त्याही बरोबर आहे, काही बोलताय नाही येत. कायचा आवाज होच्या माया बिन बाहेर? कोण आलं? कोण होईये? ओळखूही नाही उराले बरोबर. तोंडाले बांधून आहे. अरे कटले मी तो खुर्च्या आणि कचरा पेटी टाकू राहिले. चोरासारखे दिसू राहिले. अरे तो चोर होय. शांते हो शांते. ओ चोर आले चोर. अबे सोन्या, चोर पायवर कुठं आहे तर? कुठं आहे चोर? कुठं आहे? अहो हे काय होय? खुर्च्या आणि कचरा पेटी निवू राहिले. अरे बाप रे, थांबा रे, थांबा तुम्ही आता. पोलिसाला फोन करतो. अरे आपल्याला चोर समजू राहिले. अरे चोर कायले होय जी? ए बाबा, अरे हे तर सोन्यांचे त्या होय. यायलेच तर दिलाय तो ठेका. अरे असे तोंडाले बांधून ये तर कसं काय ओळखणार मी? असं तोंडाला बांधल्यावर तर नाही ओळखलं तुम्हाला. हे चोरासारखं कायले बांधलं? अरे उन्हीच्यानं बांधलं ना. तर डोक्याला बांधा ना. हे असं बांधत असते काय? डोक्याला बांधा ना पद्धतशीर. तोंडाला बांधत असते काय? ऊन डोक्याला लागते का तोंडाला लागते? हे आपण असं तोंडाला बांधलं ना त्याच्यानं आपल्याला हे ओळखूनच नाही राहिले, चोरच समजू राहिले. सल्ल्यान शाहरुख या काकाने चोरच समजलं आपल्याला. डोक्याला बांधे पद्धतशीर. हे आज पूर्ण म्हटलं याचा नायनाट लावून टाका. ते आज पूर्णच न्यायचं आहे. जा आता अंदर जा तुम्ही. काहून नामदेवराव चाललं झाले पाहिजे होतं तुम्ही तात्यासोबत. का हा इथं बसल्या बसल्या गेम खेळू राहिले तुम्ही लहान लेकरासारखे? त्याला तर म्हटलं काही खर्च पाणी होत असेल तर येतो बा. ते म्हणून राहिले का उन्हीच्यानं होत नाही म्हणून. आता त्याला नाही चालत उन्हीच्यानं तर काय आपल्याला नाही चालत काय? आपल्याला तर उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन्ही टाइम चालते. बरोबर आहे ना तात्याचं. एवढ्या उन्हीत कायले प्या लागते? हा जरा मस्त रात्रीचं जायचं, जेवायच्या पहिले घेऊन घ्यायची, जेवण करायचं आणि झोपून राहायचं. त्याला लागते ऊन, आपल्याला थोडी लागते. बसले इथं लहान लेकरासारखे गेम खेळत, काही समजत नाही बुवा. आम्ही येतो थोडा चाय नाश्ता करून. मालक आले तर मालकाला सांगून देता का चाय नाश्ता करायला गेले म्हणा ते. येता येताच करून घ्यायचा होता. इथं आले आता इथं मला सांगून चालले तुम्ही चाय नाश्ता करायला चाललो म्हणून. टाइमपास करू राहिले का बाबा? कालच तर पाण्यानं दणका दिला रात्री. हे पाण्याच्या अगोदर करून द्या. पाण्यासाठीच लावणं चालू आहे. हजेरी लावायला आलो आम्ही, का आलो म्हणून कामावर. असं झालं. कसं आहे तुम्ही मग आम्हाला घडी घडी फोन करत होते ना याच्या का नाही येत म्हणून पहिले तुम्हाला सांगून दिलं ना. आता चाय नाश्ता करून येतो आम्ही. जा बाबा, मालक जाणे न तुम्ही जाणे. मी आल्यावर सांगून देईन का चाय नाश्ता करायला गेलते म्हणून. ते निंबाचे कट्टे तरी बांधाव. बाया येते का नाही येतात निंब तोडाले? काय समजून नाही राहिलं. टाईम लय होऊ राहिला ना. तात्याही काही आली नाही अधिक. कुठं गेले रे बा मजूर? मजूर तर दिसूनही नाही राहिले डोळ्यानं. आले नाही काय आज? दिल्ली का आज विचाट? इकडे पाणी कधी येईन काही सांगता नाही येऊ राहिलं. हे मजूर नाही येऊ राहिले. वसंतराव, हो वसंतराव, निंबूच्या इकडे या, निंबूच्या इकडे. झाले का लिंबाचे कट्टे बांधणं? 3 झाले बा बांधून. 3च होते. बाया काही येत नाही म्हणते का आज? बाया येऊन राहिल्या. बायाला टाईम आहे. निघते ते डब्बा गिब्बा करून. बस आज जास्त काही काम आहे नाही. होऊन जाते त्याचं 4-5 वाजेपर्यंत. पुरे रपातपा होऊन जाते लिंब तोडणं. उद्यापासून लिंबाचं काही टेन्शन आहे नाही. अरे वेल्डिंगवाले आले नाही काय? आले होते ते. चहा प्यायले नाश्ता करायला जातो म्हणे. बरं ते येते तोपर्यंत एक काम करा. हे लिंबाचा कट्टा पकडा आणि चला बरं ढाब्यावर टाकून दे एका जणाच्या. मलेच घ्यायला लावते वाटते बा डोक्यावर. आता मी काय म्हणून राहिलो तात्या, अरे राहू दे ना म्हटलं. तो येतेच ढाबेवाला, तोच घेऊन जाते ना. अरे नवीन ढाबेवाला आहे. त्याचा फोन आला होता मला. निंबू पाहिजे म्हणून एक कट्टा. म्हटलं बरं बुवा त्याला होय नेऊन द्यायचा आपल्याला. हायवेवरच आहे तो रस्त्यावर. चला पटकन या. अरे पण लिंबाचा भारी आहे ना तात्या हे पोतं. तर एकट्याला थोडी उचलायला लावून राहिलो. मी पकडतो तुम्ही पकडा. चला पाहिजा बा मांग. तात्या एक काम कर ना, डोक्यावर घेऊन घ्या ना तुम्ही. म्हणजे तुम्ही नका घेऊ, मला घ्यायला लावा डोक्यावर. वा मस्त काम आहे. तुम्ही माझ्या इकडे कामाले आहे का मी तुमच्या इकडे कामाले आहे? जसं 1, 2, 3 म्हणून हा तसं रपकने उचल जा झटक्यानं आणि डायरेक्ट शिटीवर ठेव जा. 1, 2, 3 हे असे उपटचे कामं करायला सांगा तुम्हाला. हा तुम्हाला म्हणून बोलू का शिटीवर ठेवा तर माझ्या डोक्यावर दिलं हे. उचला लवकर आहे आणि ठेवा शिटीवर. किती भारी आहे हे. पकडून ठेवा दिले. मला बसू द्या आणि नंतर मग तुम्ही बस जा. बसा ना आता. आता कायची वाट पाहू राहिले? चला चालू द्या गाडी. अरे कुठं निघाले सरपंच साहेब? कुठं नाही, ढाब्यावर लिंबाचा कट्टा नेऊन टाकतो.
निंबू आहे का आपल्या वावरात? हा निंबू आहे ना, देजा बरं 5 किलो. लोणचं टाकायला लावतो घरी. घेऊन जाता ना, घेऊन जाता. पकडलं नाही का तुम्हाला रस्त्यात आरटीओ वाल्यानं? चौबल शीट घुमू राहिले तुम्ही. आम्ही मेन रस्त्यानं जातोच कायले, आम्ही जातो शॉर्टकटनं. काय आरटीओ वाल्याने भेटत ना, कोण नाही भेटत. आज एकच बाई आणली, कारण लिंब तर काही जास्त तोडायची नाहीये. फालतू एक बाईची मजुरी अंगावर बसते ना. बरं केलं. मी काय म्हणून राहिलो, यायला चहा गी लागला तर चहा देजो. हा पाण्याचा मडका भरून आणून देजो. चल मी येतो बात निंब टाकून. काय नाव काय म्हटलं तुमचं वाला? त्या नावच नाही विचारलं आतापर्यंत तुम्हाला. वेल्डिंग वाले भाऊच करू आलो. चला ना आपण पटकन हा हे मोसम पाण्याच्या अगोदर करून घेऊ. दिवाकर नाव आहे. दिवाकर भाऊ हे म्हटलं पाण्या पावसाच्या पहिले तुम्ही मला ते उभं करून द्या. काल रात्री झोडपा दिलाच होता. नुकसान होऊन जाईल मग काय एवढे रुपये खर्च करून काही फायदा नाही राहील ना. हा काय तर सकाळ संध्याकाळ डे नाईट मारा आणि उभं करून द्या तेवढं छप्पर. नाही आज तर आम्ही डे नाईट करून तुम्हाला करूनच देतो, कारण हे आम्हाला कसं दुसरी साईड भेटलेली आहे. आम्हाला डे नाईट करून हे करून देणंच आहे. फक्त एक लाईटचा इंतजाम करून देता आम्हाला. वसंतराव ओ वसंतराव. हा आलं मला ऐकाले. मी लाईट गिट सगळं लावून देतो. चालू देतो आपलं काम. बात आहे तुम्ही तोपर्यंत तुम्ही काम चालू करून द्या. चहा घी लागला बिंदास मनाचं. हा आता तुमच्या देखता सांगून दिलं आहे. चहा घी सगळंच मांडून देते एकदम बासुंदीच्या. हा लवकर करून द्या फक्त. मी येतो बात हे टाकून. पाहिजे जरासं पाण्या पावसाचं. पाणी गिनी आलं तर गिराईक सगळे अंदर बसव जा आणि पाहून घे जा काय कसं लागते त्याले. मी येतो बात. आणि तो लिंबूवाला येईन, लिंब घेऊन घे त्याच्यापासून. लिंबवाल्याला 3000 रुपये देऊन दे जा. लागले एवढे काय घेतले 3000चे लिंब? एवढे थोडी घ्यायला पाहिजे होते. लागले घ्यायला पाहिजे होते. लिंब होणार आहे महाग, आणि लिंब्याशिवाय काही मटणाची चव येत नाही, तुम्हाला माहित आहे. ते लिंब जे आहे फ्रीजमध्ये ठेवून देता उरलेले. 50 किलो आणले आहे लिंब. काही घरी घेऊन जातो लोणचं टाकाले आणि काही राहू द्या इथं. इथंच पाहिजे ना तात्या पुरेच्या पुरे. उतरवू ना खाली. हा उतरवा खाली. पोट्याले बोलावा अंदरून आणि ते लिंबाचा कट्टा अंदर घेऊन घ्या. अरे पेंटो चला या बरं दोघं जण. तो लिंबाचा कट्टा घ्या अंदर. 50 किलो आहे त्याच्यात नाही लिंब. अंदर ठेवून दे पिंटू तो, आणि पुरेच्या पुरे लिंब फ्रीज मध्ये टाक. अरे या ना सरपंच साहेब अंदर. हा काही कोल्ड्रिंक वगैरे प्या ना. या ना हो सरपंच साहेब या ना. एवढ्या मिमता लावा लागू राहिल्या. काही राजा कोल्ड्रिंक तर घ्या. ऊन पाना उन्हीचा पारा आणि पाणी नाही समजू राहिलं ना. चल ना आता एवढ्या मिमत्या करू राहिल्या तर घेऊनच घेऊ ना. अरे नाही नंतर कधी घेईन. पैसे द्या आणि मला जाऊ द्या. 3000 रुपये आणा तिकडून आणि 3000 रुपये देऊन द्या त्याला. हे घ्या. किती आहे पैसे? पैसे तर मला कमी वाटू राहिले होते. 3000 सांगितले बा त्यानं. 3000 आणले. अरे काय होय हे 3200 रुपयाची बोली झाली ना. तुम्ही 3000 रुपये देऊ राहिले. तुम्हाला पहिलेच म्हटलं होतं जो भाव तो भाव. याच्यात 1 रुपया कमी नाही घेत नाही. अरे ठेवून द्या ना, बरोबर आहे ना 3000 रुपये. 3200 रुपये राजीव कुठंच भाव नाही आहे ना एवढा. हा आणि लिंबात एवढा रसही नाही आहे ना तुमच्या. लिंबात रस नाही आहे तर मग राहू द्या ना. काय जोर जबरदस्ती करू राहिले का ते? राहू द्या ना इकडे कट्टा वापस. आण रे बाबू पिंटू कट्टा घेऊन ये वापस. पहा तुम्हाला पहिलेच म्हटलं होतं ना 3200 रुपये तर 3200 रुपये. कारण कसं आहे बाया बी लागते त्याला मजुरी लागते. हा आणि म्हटलं एकदम जबरदस्त लिंब आहे. ते गावरानी लिंब आहे ना. रस नाही म्हणता राजीव तुम्ही. हा आम्ही रोजच जेवाच्या वेळेस खातो त्याले. किती रस आहे त्याला बद रस आहे म्हटलं. काय गावरानी म्हणून राहिले तुम्ही? गावरानी लिंब काय ओळखत नाही का मी? हा घेऊन घ्या ना 3000 रुपये. बरोबर आहे ना. काय तुम्ही बी. आणि कसं आहे आपलं चालू होऊन जाते ना. मग आपल्याला कसं 2 महिन्यातून एकदा लागतेच 50 किलो लिंबू. तुम्हाला 2 महिन्यातून लागो त्या दर महिन्याला लागो लिंब भेटून जाते. पण जर तुम्ही पैसे तसं करता तर लिंब भेटत नाही. ते लिंब आणा वापस. मी काही देत नाही 3000 रुपयात. 3200 रुपये म्हणजे 3200 रुपये. हे जेवढी लाईन आहे ढाब्याची त्याला सगळ्याला 3200 रुपयानं देतो. नाही तर मग मार्केटातून घेऊन येसान तर तुम्हाला माहिती आहे काय भाव पडते ते. आणि त्याच्यात मी तुम्हाला ढाब्यावर आणून बी देऊ राहिलो घरपोच. अधिक काय पाहिजे? बरं जाऊ द्या आता. 3100 रुपये घेऊन घ्या आणि आता विषय मोकळा करा. चला जाऊ द्या आता. 100 काही पाहू नका. संबंध खराब काय करू नका. 100 पाहू नका. आता 3100 रुपये घेऊन घ्या. देऊन द्या त्याला 3100 रुपये. अरे काय खेळू न करू राहिले तुम्ही. 3000 रुपये मग 3100 रुपये. हा अरे मला ह्या सोकारी माणसाची मजुरी देणार म्हटलं आज. फालतूच्या काही चंदने करू नका. 3200 रुपये द्या भावा. जाऊ द्या मला. द्या ना. उन्हीचं काय उभं ठेवता का मला इथं? म्हणून तर म्हटलं तुम्हाला अंदर या कोल्ड्रिंक प्या. सावलीत बसा आणि 3100 रुपये घेऊन घ्या. आता चला जाऊ द्या. शिवबाकडा असते 3100 रुपये. अरे काही शुभ अशुभ नसते बाबा. द्या मला 3200 रुपये द्या. जाऊ द्या. देऊ राहिले का फालतू? नाही तर मग राहू द्या. हे पैसे नका देऊ. मी चालला जातो. बरं देऊन द्या बाबा त्याला 3200 रुपये. 1 रुपया कमी नाही करू राहिले. सरपंच आहे ना गावचे. हा अरे आम्हाला मजुऱ्या द्या लागते ना. बाया लावल्या त्याला 3-3 4-4. सोकारी आहे. सगळं व्यवस्था करावं लागते ना. चला येतो. लागले तर फोन कर जा. आता 2-3 महिने तर हेच पुरते. त्याच्यानंतर पाहू आता. तुला हिशोबात भेटलं तुम्हाला. लिंबाला महाग आहे. लिंब भयानक महाग आहे. उन्हाचा टाइम आहे ना. सरबतवाले घेते ना त्याच्या जाणं. म्हणून तर घेऊन ठेवले. आता मे महिन्याच्या पडायला चालले जाते आपल्याला. काय करावं लागते मग? का होता ते मग तुम्हाला डायरेक्ट मार्केटात नाही टाकायला पुरत का निंब? सारखे नगदीच्या नगदी पैसे चवणे करायचं काम नाही. जे जाईन ते जाईन हर रशीद. दलाली लागते ना त्याले. दलाली लागते त्याच्या जाणं तर. इथं कसं आहे हे घे आणि पटकन पैसे देऊन मोकळा होय. त्यानं घिनन केलं आणि ते लिंबाचा कट्टा वापस चला घराकडे. नाही तर दुसऱ्या डाब्यावाल्याला जास्त लागते ना. आणि
आपल्यापाशी कसे ढाबेवाले लागले, लिंबू सरबतवाले लागले, उन्हाळ्याचे लिंबू सरबतवाले लागते. ढाबेवाले तर 12 महिने आहे, म्हणून तर आपल्याला मार्केट टाकण्याचं काम नाही आहे. आता हे पाटील आहे, देवानंद भाऊ आहे, यायला मार्केटात टाका लागते, यायला घाटा बसते म्हटलं. नाही मग चालू दे हे आपल्याला देणं. नगद तर नगद पैसे इकडे भेटते ना, दलाली लागत ना काही नाही लागत. आपल्या वावरातल्या लिंबाले चांगला रस आहे ना गदगद, त्याच्याच्यानं गिरायकी टिकून आपली. आणि एकदम गावरानी खाले माहिती आहे कशा आहे तर तुम्हाला. 5 जर लिंब चांगले कापून जर त्याच्यातला रस काढला ना तर अर्धा गिल्लास रस निघते म्हटलं त्यातला चांगला. ते माणसं कोण आहे रस्त्यावर गड्डे खंदू राहिले? अरे आपलेच माणसं होते इकडे. आता लाईट सीसीटीव्ही कॅमेरा लावणार आहे, त्याच्याच्यानं त्याला गड्डे खंदायला दिले. आणि ते तर खंदू राहिले तिकडे. त्याला गावात दिला आहे, यायला बाहेर दिला. नमस्कार सरपंच साहेब. कुठं निघाली सवारी? काही नाही, थोडं इकडे काम होतं, इकडे गेलो होतो. चालू आहे का काम? आता तुम्ही म्हटल्यावर तर चालूच ठेवा लागेल ना काम. तुमच्या शब्दा बळायला आहे का? अरे उन्हीची टोपी आणायची होती ना, हे तर तुम्ही क्रिसमसची टोपी घातली. आणि तुम्ही तर हिवाळ्याचीच घातली. घरी होती पडली, चला म्हटलं घालून घ्या, ऊन नाही लागत. अरे एवढ्या उन्हीत काय काम करत नका बसू दिवसभर. सकाळी येत जा 4:30-5 वाजता आणि 12 वाजेपर्यंत रप्पा करून चालले जात जा. हे उन्हीत आणीचं काम काही करू नका. सवय आहे ना आम्हाला, फरक नाही पडत काही. आमचं हेच काम आहे. अरे सवय आहे तुमचं बरोबर आहे, पण आखरी तुम्ही माणसाच होय ना. इथं चांगले पाणी मागू राहिले आणि तुम्ही एवढ्या उन्हीचे का गड्डे खात बससान काय? सकाळी 4-5 वाजता येत जा, 12 वाजेपर्यंत खतम करत जा. जेवढं होईन तेवढं होईन काम. एकदम असं अंगावर पडल्यासारखं नका करू. काय म्हणून राहिलो मी? ऐकू राहिले का तुम्ही दोघं? हा ऐकू राहिलो. उद्यापासून येतो 4 वाजता आणि 12 वाजेपर्यंत करत जाईल. कसं आहे, जीवाचे वाके करून कोणते कामं करू नका. हां, आपल्या मेहनतीच्या भरोशावर आहे. हातपाय सलामत तर काम होईल सोमवार. म्हणून राहिलो मी, सकाळी येत जा आणि 12 वाजेपर्यंत करत जा. हे उन्ही तानीचं बसत नका इकडे. ऊन काय कमी आहे का हे? सरपंच साहेब, आज म्हटलं जराशे म्हटलं चुकारा कर्जा बा. हा आज देतो तुम्हाला, अर्धे पैसे देतो मी आणि बाकी मग काम झाल्यावर पुरे देऊन दे. ठीक आहे, चला येतो मग. पाहिजे हे पाण्या पावसाळ्याचं तुम्ही एवढ्या मेहनतीनं खंदून ठेवलं आणि त्याच्यात पुरं पाणी जमा होईल. त्या हिशोबानं तुम्ही करा. काय म्हणून राहिलो मी? जेवढे खड्डे खणले तेवढे आम्ही लाईटर लावूनच राहिलो काही करून. उद्या सकाळी या 12 वाजेपर्यंत करा. मला लावायच्या इथं सीसीटीव्ही कॅमेरे, त्याच्याच्यानं मी इकडे लाईट लावून राहिलो. नाही तर काही गरज नाही इकडे लाईट लावायची. पण हे गावातलेच लोक इथं चोऱ्या चाऱ्या करते, त्याच्याच्यानं लावा लागू राहिलं. ठीक आहे, देतो करून. त्याच्याही बरोबर आहे ना. ऊन किती तापू राहिली, कधी पाणी येते कधी काय येते काही सांगताच नाही. त्या वातावरणात जर तब्येत खराब झाली तर जेवढे कमावी नाही तेवढे दवाखान्यावाले जा लागल. हां, सकाळी येत जाऊन 12 वाजेपर्यंत काम तमाम. लो हर एक माल 20-20 रुपया. हर एक माल 20-20 रुपया. तात्यानं तुम्हाला हे वाटाले लावले का विकाले लावले? 20-20 रुपये म्हणून राहिले तुम्ही हर एक माल. तात्याला माहीत झाला ना तर बस. 20-20 रुपये घेतले वाटते तुम्ही लोकांपासून. हे त्याच्या घरापाशी लावायचे. मला वाटून तर तसंच राहिलं. हा, तसंच काहीतरी आहे. तसं गिसं काही नाही आहे, फक्त असं चिल्लावून राहिलो. असे कसे चिल्लावसान तुम्ही? 20-20 रुपये घेऊ राहिले नाही? तात्याला सांगा लागेल आता. येऊ द्या संध्याकाळी फक्त. मला तर असं वाटू राहिलं नामदेवराव का यायना हे कचरा पेट्या बी विकल्या. मला असं वाटू राहिलं का लोकांपासून यायना पैसे घेतले. यायचा काही चाराण्याचा भरोसा नाही आहे. हे जर सकाळपासून घुमू राहिले असं उन्ही तानीचे तर काही ना काही पैशाची घापलेबाजी केल्याशिवाय जमन काय? लो लवा लवकर 3 टप्पर काच की बॉटल लाव, तेल का पिपा लाव. घरापाशी काच की शिशी लाव, ये लाव वो लाव. आई हे खुर्ची ठेवतो इथं आणि नंतर मग बाबा आल्यावर अंदर ठेवून देतो घराच्या. काय म्हणून राहिलो मी? इथं बाहेर नको ठेवतो. एखाद्याला दिसली तर वांद्यात कमी येऊन जाईल. हे तर सरपंचाच्या दिसू राहिल्या खुर्च्या. एका घरी ठेवायला दिल्या का चौकात लावायला दिल्या? अरे जाऊ द्या ना काकू, तुम्ही काय एवढं टेन्शन घेऊ राहिल्या? असं खुर्च्या बी जास्तीच्या होत्या, 2 आपल्या घरी घेऊन आलो, एक माझ्या घरी ठेवून आलो, एक तुमच्या घरी. अंदर ठेवा फक्त, कोणाला दिसलं नाही पाहिजे, नाही तर वांद्यात काम येऊन जाईल असं म्हणणं होतं. चल जाऊ दे चेत्या. सरपंच साहेब सांगतेस काय यायले काम? अर्धे ताई घरात आणून टाकते. बाबा हे खुर्ची घेता बरं अंदर, इथं ठेवून राहिलो बाहेर. बाबा घरी नाही. अरे बाबा बाहेर गेले. कायची खुर्ची आणली आहे? इथं सरपंचाची खुर्ची दिसू राहिली रे. हे कशी काय आणली तर इकडे घरी? कशी काय आणली, काहून आणली, कसं आणली काही विचारू नको. पटकन हे घरात ठेवून दे अंदर. बाबा तू पकडतो नंतर ठेवतो, बाहेर नको ठेवतो. हे नाही तर वांद्यात काम करून टाकशील पुरं. घ्या हो दिवाकर काका, जरा पटपट कापा पाईप. चालूच आहे रे काम, चालूच आहे. 2च हात आहे म्हटलं मला. एकटा करू आलो मी. तुम्ही 3 जण तिथं वेल्डिंग मारू आले, मी एकटा करू आलो इथं. कितीक बी समोर येऊ द्या दिवाकर काका, त्याले एकटा बस. नाही का दिवाकर काका? इथं पार दिवाकर काकाची थंडी उरायली, त्याला एकटा बस दिसू राहिलं. अरे एखादा उतरा रे खाली हे कापासाठी. 2 जण पाहिजे हे पकडाले आणि कापाले. अरे इथं कोण कारण मग? सगळे जण तिथंच राहीन तर 3 जण पाहिजे तिथं वेल्डिंग वर. कापा आरामानं कापा, काही गडबड नका करू. होय ना, 1 दिवसाचे 2 दिवस लागे. अरे असे कामं नका करू रे बा. एका दिवसाचे 2 दिवस काही लावू नका. आजच पुरं नाईनाट लावून टाका तिचा. दिवाकर भाऊ आजच म्हटलं सगळं ओके करून टाका. आज टेन्शन नका घेऊ तुम्ही. आजच तुम्हाला 7-7:30 वाजेपर्यंत पुरं ओके काम दिसून जाईल. हा, पेमेंट आहे रे फक्त तुम्ही पेमेंट ठेवा.
काम झालं रे झालं का तवाच्या तवाच तुम्हाला कॅश पेमेंट देतो. तेवढे 5 किलो लिंब काढून ठेवता फक्त आपल्यासाठी. कट्टेच्या कट्टे पडले आहे, लागन तेवढे आहे. 5 किलो म्हणून 10 किलो घेऊन जाता. काका चहा करायला लावा म्हटलं बा. एवढ्या उन्हीचे तुम्ही चहा पिऊ राहिले. हा, लिंबू सरबत करायला लावतो ना, लिंबू सरबत ते. अरे नाही हो, लिंबू सरबत गिरबत नाही पाहिजे आम्हाला चहाच पाहिजे. चहा करायला लावा मस्त 1 नंबर, चांगला घट घट दुधाचा. बरं चहा आता चहा मस्त लेखाय हो. लिंबू सरबत बनवायला लावलं असतं 2-2 3-3 गिलास पिऊन घेत होतो. अरे लिंबू सरबत मध्ये काही मजा नसते ना. चहातनी कसं आळस दूर चालला जाते, कामात जरा तरतरी येते, पटापट काम टपते. लिंबू सरबत तर घरी पिणं होते. तात्या लेलेचं ना आजूबाजूचे गाववाले तर काढूनच राहिले. तिकडे शहरात बी नाव निघून राहिलं का एकदम तडक फडक काम चालू आहे म्हणे एकदम. आम्ही सगळ्या गोष्टी चुकन पण माणूस ओळखायला नाही चुकत बाबू. हा वामने मजाक समजला होता तू. नाही तू उभा राहिला, तू दारू वाटवाला राजा. तुला वाटलं का दारूच्या याच्यात आपण येऊन जाऊ सगळ्याला दारू वाटन तर. कुठं कुठं नसते जमत बाबू ताल. आता हुशार झाले गाववाले, पैसे चालले गेले झाले, चांगला लंबा फिटला काय हे का. आणि ते वावर ठेवलं होतं घाण, ते पसलं का रे समोर झाले. पचू देणार आहे का वावर. इकडे तिकडे पैसे मागितले जरा नातेवाईका तर आणलं बा सोडून. पण आता नातेवाईकाचे द्यायचे आहे ना. आता पीक पाणी निघालं चांगलं का नातेवाईकाले सलटून टाकतो. अंधार किती रुपयानं गेला. जाऊ द्या ना, काय विचारता आता तुम्ही, मजा घेता. जमलं ना. नाही तुमच्या आवडीचा माणूस आला ना राजू. 2-2 बक्ष घेतले ना तुमच्या इथं. मला वाटलं तुम्ही तर देसान मत, आणि तुम्ही तोंडावर सांगू राहिले मला का तुम्हाला मत नाही दिलं म्हणून. सांगा बरं, म्हणजे तुम्ही तर गद्दार झाले मग. गद्दारी काय की रुवा, याला का गद्दारी म्हणते काय. देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे. घेता घेता जर हात दुखले तर टोपला लावावे असं म्हटलं नाही आहे का. नाही का मिलिंद भाऊ, म्हणणे आहे का अशी. काय राजे वामनराव, तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं का एवढा खर्च करू नका, ह्या दारू वाटण्याच्या मागे लागू नका. हा त्याचा माणूस कसा सुपर माइंडेड माणूस आहे ना. असं तसं आहे का. एवढा लिडणं आला म्हणजे का मजाक थोडी आहे. कच्च्या गोट्या खेळला असेल का तो माणूस. 1 रुपयानं वाटता आला म्हटलं. पाणी देते का रे बा झोडपा. एवढी कडक ऊन तपू राहिली, पाणी देते वाटते झोडपा. अरे 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 झालं रे बा चालू. अरे या हो इकडे, पाणी चालू आहे राजू. तिथंच बसले का खुर्चीवर. या इकडे या, उभे राहा ना इकडे झाडाखाली. अरे काय येऊनच पडते काय पाणी अंगावर. काय ढंग आहे काय पाणी. अहो खाली पाणी हे येऊन चाललं जाईन. येऊ जाईन थोडंसं, गरम झाला ना माणूस. झाडाच्यानं सावली लागते म्हणून बरं आहे जवळ्यानं. अरे या ना इकडे, धोत्रा डित्रात पाणी घुसन ना. हा काय समजून नाही राहिलं तुमचं तर. या इकडे या. अरे नाही येत ना हे, कायले भिव राहिले एवढं येतच नाही हे पाणी. अरे आता घ्यायला पाहिजे होतं का पाण्यानं. निदान काम तर उद्या लागत होतं, पुरं टिना गिना टाकून ओके का. काय समजून नाही राहिलं येतं. पाहिजे रे वेल्डिंग मारणं बंद करा. हे काही कामाची गोष्ट नाही आहे. बिनफुकट घाट्यात काम चाललं नाही, बंद करा ते. आता ते सरपंच साहेब करायला जातो काय, वरदा होते पान खाली राहायचं. आता असंच काम आहे हे. पहा आता काम निपटायचं येऊ राहिलं तर निसर्ग साथ नाही देऊ राहिला. चालू झालं पाण्याचं. आता कसं करताय. काय 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 समजूनच नाही राहिलं ना मला दिवाकर भाऊ. आता काय करून काय नाही सांगा. पाण्याने भल्लच लावलं. अरे उतरा रे खाली, उतरा ना. अरे उतरा म्हणून राहिलो तर. अरे पाणी चालू झालं ना रे. घ्या बनाय झालं. अरे नाही येत एवढं पाणी आहे. आज कोणी हालती ते करून द्या बाबा तुम्ही. या पाण्याचं सांगताच नाही. हे बा दोनदा इशारा दिला, तिसऱ्या डाव असं याने काही सांगताच नाही बाबा मला. तुम्ही आज कोणी हालतीत करून द्या. आज करून देणंच आहे, कारण उद्या दुसऱ्या साईडवर जाणं आहे. आज तुम्हाला काही करू देणंच आहे आम्हाला. लाई नाही भल्ली चालली गावातली घडी काही समजून न राहिलं याचं वालं. याचा काही ना काही इलाज करायला लावा लागन बा सरपंच साहेबाले. नाही काय लहान लेकरं राहते घरी, काही राहते, मच्छर येते ना राजा. नाही तर काय तर जरा वावरातून येते माणूस, कूलरच्या हवेत झोपायला पाहिजे तर लाईनच कट करून टाकते. जा ज्या मायाबीन बस बोंबलत तिथं मच्छरातनी. त्याच्या ते पाणी काही सुधरून येऊ राहिलं. घडीच येऊ राहिलं, घडीच चाललं, वारा धुंड. हा घरावर ज्याच्या टीना आहे त्याला तर भल्ला दगदग करत झोपा लागते रातच्यानं. टीनच उडून जाऊ एखादा. नाही का हो पाटील. तर त्याचे उडले होते तसे. हे जे तात्यानं वावरात नीट टिनाचा शेड बांधला तर तुम्ही समजावलं काऊन नाही त्याला. हे काही कामाची गोष्ट आहे नाही. याच्यात बिनफुकट 3-3.5 लाखांना गड्ड्यात गेले आहेत तात्या. अरे पाणी आल्यावर कोणातरी एका तरी कास्तकारानं लावलं काय, टिनाचा सेट बांधला काय. तो बी 2 एकरात टिनाचा सेट दिला बांधून. काही घेणं नाही देणं नाही. अरे पाणी तर येणारच आहे तर नुकसान तर करणारच आहे. पा नामदेवराव, आम्ही सांगू झालो मॅट, पण ते काही ऐकायला तयार नाही. ते म्हणून राहिले का हे जर सक्सेस झालं तर सगळ्याच कास्तकाराचं भलं होईल, आणि नाही झालं तर मायाच घाटा होईल. तुम्ही काय टेन्शन घेऊ राहिले म्हणे. आणि सांगणारं कोण होय. वसंतराव, यूट्यूबवर पाहिलं म्हणे म्या. सांगा. बिन फुकट ताल करणं होय तो. घेणं नाही देणं नाही. हा आणि त्या जमिनीले फालतूचे गड्डे पाडून ठेवणं. किती रुपयाचा लोवा लागला आता. हा त्याला काय त्यानं सांगितलं म्हणते वेल्डिंगवाल्यानं याच्यात काही ढंग नाही आहे, तर त्याच्यावरच गरम झाले म्हणते ना. तुम्हीच होते ना सोबत. हा त्याला म्हणे तू आपलं काम कर म्हणे बुवा, तुला पैसे भेटू आले म्हणे त्या गोष्टीचे. मग पहा बरं, याच्याहूनच तर समजते तर आमचं ऐकलं असं काय म्हणून. तुमचंच नाही ऐकलं तर तेवढ्यानं बरं आहे का. हे सौर ऊर्जावरचे लाईट आणले तात्यानं, चार्जिंग होते त्याच्यात.
आणि कामात पडून जाते ते आपल्यावाल्या. दिवसभर उन्हीतनं चार्जिंग होते ना, नाही काय? नाही तर पुऱ्या गावात अंधारच राहिला असता. या अरविंदराव सरके या सरके पाहिजा बरोबर आहे जा. हे लाईन अशी जाते का बस लाईन धंद्याच्या टायमावरच जाते. याचा काही ना काही इलाज काढा लागन मोहन आपल्याला. सरपंच साहेबाला म्हणा लागन का याचा काही ना काही इलाज काढा म्हणून तुम्ही. तेवढ्यानं बरं आहे का हे बाकीचे जे लाईट आहे सौर ऊर्जावरचे आहे. दिवसभर चार्जिंग होते आणि रात्री आपल्याला टेन्शन घ्यायचं काम नाही राहत. नाही तर बस पुऱ्या गावात अंधार असता. त्या पांटेल्यावरचे लाईट कसे काय चालू आहे रे मोहन? चार्जिंगवरचे आहे ना ते. सकाळी चार्जिंगला लावून देत असतो. मला माहित आहे लोड शेडिंग राहते म्हणून. आणि बस रात्री घेऊन यायचे इथून चार्जिंग केल्यावर. पहा लागन घरी घेऊन या लागन 2. बरे आहे ना हे? किती रुपयाचे होय? हे काय 100 रुपयाचा एक 200चे 2. अभय भल्लं गरजूर आलं देते का पाण्याचा झोडपा. काही सांगताच नाहीत रे बाबा. काहीच सांगता नाही येत. दिला नव्हता काय दुपारी? झोडपा दिलाच होता ना. तात्या कुठं गेले हो? तुमच्या सोबतच आले होते ना? जेवण करून येतो म्हणे बा. आता हे लाईन गेली तर काय माहीत. येऊ राहिले ते कावय लाईट घेऊन दिसू राहिले ना. तात्या वेगाव पाटील पहा बरं तुम्ही तुमच्या डोळ्यानं. तात्याच होय. या इकडे या. बंद करा हो ते बॅटरी. डोळ्यावर चमकू राहिली न ते. बंद करा. उजळ असतं उजळा इथं. पूर्ण रस्त्यानं अंधार आहे. घरी बी अंधार आहे पुरा. लोड शेडिंगचं काही ना काही करा लागन बा. तेच म्हणून राहिलो होतो तुम्हाला का ह्या लोड शेडिंगचं काही ना काही करा. त्याच्यानं कशा आहे हे जे पाहुणे येते ना आपल्या घरी ते थांबायला नाही पाहत. काय करणार आहे ते? हे अशा रातची लाईन गेली म्हणजे किती वांद्यात काम पडते. काही ना काही याच्यावर तुम्ही नियोजन आणा बुवा काही ना काही. पाहू याच्यानंतरची निधी आली का पहिले हा मुद्दा मांडू आपण. याच्यावर काही ना काही ऍक्शन घ्यास लागन. हे तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. पाहुणे आपल्या याच्या इथं या गोष्टीच्या ना थांबायला नाही पाहत. लाईन जाते म्हणते या गावात मच्छर असते. तर काही ना काही इलाज करतो मी. झाला का टिनाचा सेट बांधून? हा तरी आता जास्त काही मिनिटाचा राहिलेला नाही आहे. होऊन जाते तो. आजच्या तारखेत पूर्ण होऊन जाते. आणि रस्त्यावर बी 4 खंबे लागून गेले आहे. उजाड आहे रस्त्यानं बी आता आपल्या वावराच्या. बस आता उद्याच्या तारखेत कॅमेरा लावून देतो सकाळी. नाही का? देते का बा पाणी झोडपा? गारपीट येते वाटते. चांगला जवास करू आला. अरे बापा चांगलं मोठ्या थेमाचं येते वाटते बा. थांब म्हणा 15-20 मिनिटा बाद येतो. पहिले तिकडलं काम होऊ दे माझ्या वावरातलं. नाही तर बस झालं मग सत्यानाश करशील. लहान राजी हो तात्या तुम्ही चॅप्टर आहे. हां अरे पाणीच नको येऊ म्हणा. म्हणजे तुम्ही तुमच्या वावरात टिनाचा सेटअप लावला तर जमलं काम. आणि आमच्या वावरात काही आहे काय? अरे पाणी नको येऊ म्हणा. पाणी आलं तर आमच्या वावरात पुरा धिंगाणा होऊन जाईल. पुरा भाजीपाला खराब होऊन जाईल. अरे मी काय इंद्रदेव आहे का देवानंद भाऊ? मी म्हटलं ना पाणी येन नाही येन. मी तर म्हणून राहिलो का बरसातीतच पाणी आलं पाहिजे. उन्हाळ्यात ऊनच तपली पाहिजे. हिवाळ्यात थंडीच लागली पाहिजे. पण ते एकदम जीवनचक्र वेगळंच चालू आहे ना. निसर्ग आपल्या मनात थोडी चालवायला काय तो त्याच्या मनात चालवायला. उद्या तिकडे कॅमेरे लावून द्या आपल्या वावराच्या इकडे. काय म्हणून राहिलो मी? हे अशी जर लोड शेडिंग चालू राहिली तर आपल्या वावरात चोरं घुसाचे होय. आणि जे भाजीपाला हां अधिक लिंब हे ते लांबवाचे होय. माय झाले बा लिंब तोडून. मी पुरे लिंब तोडून टाकले. माय वावरातले होऊन जाते उद्याच्यानं. उद्यापर्यंत कसं आहे काढावं येणं. माय वावरात लिहून जाते उद्यापर्यंत. अरे आपल्या इच्छीच नाही गेली. सगळ्याच्याच इच्छी गेली. हे काय होय? हे बाहेर ये. सगळ्याच्याच घरची गेली. आपल्याच घरची नाही गेली. असे 2-3 लाईट चार्जिंग वरचे घेऊन या ना. सकाळी चार्जिंग होते रातचे मस्त कमी पडते. बरं झालं हे 2-3 लाईट आहे. अंगणात उजाड आहे. घरात उजाड पडते थोडासा. तुझे सगळं बरोबर आहे. पण तो घरच्या अंदरचा कूलर आणि एसी आहे तो कसा चालन याचा विचार कर. त्याची तुम्ही चार्जिंग होते. आई एसी चालू कर. एसी चालू कर लवकर. झोप नाही लागू राहिली काही नाही. बाकी टायमाले आपल्या घरचा रानभोग आहे. 12-12 वाजता घरी येते. आणि 9:30 वाजताच पसरला. एसी चालू कर हे चालू कर. मार झोपला लागन तेव्हा बोलावतो तरी येत नाही घरी. अरे बाबू लाईन गेली आहे रे बाबू. एसी चालू नाही होत लाईन आल्याशिवाय. काय बाबा कधी तर लवकर झोपत नाही. आणि आज लवकर झोपलो तर लाईनच चालली गेली. समजून नाही राहिलं. गमूनही नाही राहिलं. सोन्याला फोन करा लागन आता. अरे कुठं आहे रे बा? ये घराकडे ये बरं. चल तात्याच्या घरी चल पहिले. झालं आता द्यायचं वाला. हा चल ये घराकडे ये. कुठं चालले तुम्ही दोघं जण बॅटरी घेऊन? सरपंचाच्या इथं चाललो कंप्लेंट करायला का हे काय तमाशा आहे म्हणून. हे दिवस पाहासाठी बा तुम्हाला निवडून आणलं का म्हणून. हा बरोबर झोप लागली रे लागली का लाईन जाते. काय तमाशा आहे? अरे तो लाईट माझ्या डोळ्यावर पडू राहिला ना सोन्या. बंद कर ना तो. सवारीच येते. आपल्या झोपा मोड करून स्वतः पा कसे झोपले आहे. हा घारघूर झोपले आहे. पा कायचाच आवाज नाही उराला. दे बरं आवाज दे द्यायले. सरपंच साहेब या जरा बाहेर या. आमच्या झोपा मोड करून मस्त पसरू राहिले. या इकडे बाहेर. कोणाच्या झोपा मोड केल्या रे? कोण झोपू राहिला घरात? ते तर किती वेळच्या बाहेर लाईन गेली तेव्हापासून. सरपंच असून त्याच्याच घरात अंधार आहे आणि तुम्ही काय कलकल करू राहिले? त्या ढोरासारखे बोंबलू राहिले रे. बोंबलो नाही तर काय करू मग? मला विचारता का काय करू तर कर तुला जे वाटते ते. आम्हाला काय इथं त्रास देऊ राहिला? हे दिवस पासाठी द्यायला निवडून दिलं का आम्ही? आमच्या झोपा मोड होऊ राहिल्या. लोड शेडिंग होऊ राहिली. लाईन कट करू राहिले.
काय धानले हे हा त्याले कुठं गेले सांगा मला, जाऊन बोलतो मी त्याच्यासोबत. इकडेच गेले ते, जाय आणि जाय तिकडे, इथं कलकल नको करू, चालले इथं कलकल करायला. अरे या ना होता त्या बसा ना, काय उभे राहू राहिले तवाचे उभेचा अर्ध्या घंट्यापासून. काय बसलेले बसलाच राहते माणूस, म्हणून काही बसायची इच्छा करत नाही. जाऊ द्या ना, बसा ना तुम्ही बसा. मी पहिले म्हटलं ना त्याले, मी म्हटलं कुठं नका लावू, पण जिथं आपला ठिया आहे बसाचा तिथं पहिले लाव, तिथं अंधार नाही पाहिजे. हे बरं केलं तुम्ही, इथं एक लाईट पाहिजेच होता, लहान अंधार होता राजीव इथं. तात्या मांग पा कोण आलं तर. काय होय झोपीतून उठून डायरेक्ट इकडे झाले काय? बंद करा तो लाईट, बंद करा पहिले. डोळ्यावर लावून राहिले काय, डोळे चमकू राहिले ते, बंद करा. हे काय तमाशे होय ताते, काय तमाशे काय होय? बरोबर झोप लागली रे लागली का लाईन चालली जाते, काय होय नाटक? हे दिवसा पाहासाठी तुम्हाला आम्ही निवडून दिलं काय? हा तुम्ही जनतेसाठी आहे का कायच्यासाठी आहे तुम्ही? एवढे जण गावात आहे, एवढे जण बसलेले आहे, आणि एका जण म्हटलं म्हणजे असं म्हणून नाही राहिलं का हे दिवसा पाहासाठी तुम्ही सरपंच बनले का म्हणून? तुम्ही कसे काय म्हणून राहिले रे? हा तुम्ही तर मतही नाही दिलं मला, तुम्ही बोलून कसे राहिले? कोण्या अधिकारानं बोलू राहिले मला एवढं? कोण्या अधिकारानं म्हणजे? अरे रहिवासी आहे ना आम्ही, सातबारा गावचे, आम्ही नाही बोलणार तुम्हाला तर कोण बोलणार? तर मग हे नाही बोलू राहिले असं, त्यानं तुमचा चहा पेला असं, पण आम्ही कायले ऐकू? आम्हाला न्याय पाहिजे. काय ते करा पटकन आहे तुमचंवालं. हा कोणत्या साहेबापाशी कोणते कागदपत्र द्यायचे, काय आहे? लोडशेडिंग पाहिजे नाही गावात, आणि तमाशे काय फालतूचे पाहिजे नाही, नाही तर इथून 5 वर्षांना धोका राहील तुमच्या शिटीले. जेवढं तोंड आहे तेवढंच बोला, जास्त भादर भादर करू नका, इथं सबरेपणा करू नका. काय म्हणून राहिलो मी? ते का मा हातात नाही आहे? मा हातात आहे का ते? लोड शेडिंग तर राहणारच आहे गावात. अरे असं कसं? आपल्याच गावात काऊन लोड शेडिंग आहे, शहरानं काऊन नाही आहे? गावानंच काऊन आहे लोड शेडिंग? मला हे सांगा पहिले, शहरानं काऊन नाही आहे? मला काय माहित काऊन नाही आहे तर ते माहीत करा. तुम्ही तिकडे विचारा सरकारी माणसाले का गावातच काऊन आहे, आणि तो प्रॉब्लेम पहिले सॉल्व करा. हा त्याच्यानंतरच काय आहे ते पाहू. नाही बरोबर बोलू राहिले पण हे दोघं जण. गावातच आहे ना लोड शेडिंग, लाईना जाणं, शहरानं नाही आहे. आपण कास्तकारी माणसं वावर धुऱ्यात येतो राजीव, आणि जराशी म्हटलं हवा घ्या का लाईनच देते झाडून. हा लाईनच देते झाडून घडी घडी, काऊन असं नसं? ते बोलले गिल्ले बरोबर म्हणा, पॉइंटेड बोलले हे. ते तुम्ही पहा, ते तुमचा प्रश्न आहे. तुम्हाला आम्ही निवडून याच्यासाठी दिलं का आमच्या ज्या समस्या आहेत त्या दूर झाल्या पाहिजे गावाच्या. ते पहा तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला, आणि लवकर त्याचा नाईनाट लावा, आणि गावात डबल लाईन गेली नाही पाहिजे. बस त्याचाही विचार करणं चालू आहे, त्याच्यावर इलाज काढू आपण, समजले ना? पण एका दिवसात होत नसते बाबू ते. तुमच्यापाशी 5 वर्ष आहे, 4 वर्ष जाऊ द्या, 1 वर्ष याच्यासाठी द्या, आणि पहिले याचा नाईनाट लावा. काय आहे ते? हा हे अशा झोपा मोडू राहिल्या आमच्यावाल्या. किती वेळ आहे हो दिवाकर भाऊ आणखी? बस हे 2-3 टीनं आहे, हे झाले रे झाले का काम खतम, आम्ही घराकडे. का हो काका, हे लाईट कायच्यावरची आहे म्हटलं? चार्जिंगवरची आहे काय? हा चार्जिंगवरचे आहे ना ते लाईट. चांगले आहे ना हे, नाही का? उजाडे भल्ले देऊ राहिले ना, पुरं काम आपण याच्यावरच केलं ना. कसं आहे गावात लोड शेडिंग आहे ना, लाईन घेऊन जाते तर म्हटलं घेऊन या. कुठून आणले? हे आपल्या इकडे बाजार नाही भरत काय? बाजारात आले होते, घेतले मग सरपंचानं आणि दिले लावू. घ्या जराशे म्हटलं पटपट. हे पा आबायला गरजू राहिलं, चांगला ताकद नाही ते वाटते पाणी. ते आता पाणी हो का काही हो, हे एवढं निपटून गेल्याशिवाय कुठंच नाही जाईन. बस आता एकच टीना ना, झालं काम मग. दिवसभरापासून काम करू राहिले, इकून गेल्यावर थंड पाण्यानं आंघोळ धुजा, नाही तर बस. अरे घ्या रे घ्या लवकर, हे बा पाणी चालू झालं. अरे एवढं नाही येत ते. अरे काय एवढं नाही येत आणि तेवढं नाही येत करू आला, तिथे ठोकायचं माझा आहे पाय बरं. घे रे पटापटा ला, आणि विषय मोकळा करायचा. अरे बापा चांगलं जोऱ्यानं येऊ राहिलं हे. अरे उतरा रे खाली, झालं असं तर ऐन घरी जायच्या टायमाला जल्लं लावून आहे ना. बरं झालं काम लवकर निघालं आपलं. अरे वसंतराव निपटलं काय काम सगळं? पाणी भरलं जोऱ्यानं येऊ राहिलं. सगळं काम इकडे ओके झालं आहे, टिनं वगैरे टाकून. बस ते घराकडे निघूनच राहिले होते, तर पाण्याच्या झोडपा देणं चालू झाला. ते टिना खालीच लपलो आहे आम्ही सगळेच्या सगळे. पाणी लागू राहिलं का मग भाजीपाल्याले? नाही एकही थेंब नाही लागू राहिलं. जबरदस्त काम जमलं हे. जमलं ना? चला बरं आहे बरं आहे. अरे अरे इकडे पाण्याचे बाहेर नका निघू, या अंदर बसा इकडे. थंड थंड पाणी लागू राहिलं ना, मस्त वाटू राहिलं. या बाहेरच या तुम्ही, मातीचा वास तर पहा किती मस्त येऊ राहिला. तर पाणी चांगलं जोऱ्यानं येऊ राहिलं वाटते नाही? अरे काही विचारू नका तुम्ही, आता हे विजा कडकडू राहिल्या म्हणून. नाही तर तुम्हाला व्हिडिओ कॉल करून दाखवतो तुम्ही का कसं येऊ राहिलं पाणी. मला तर वाटू राहिलं काय टिनाले छिद्र पाडते का काय माहिती, करते उद्घाटन. एवढं ताकद नाही येऊ राहिलं, जसं काय गारपीट हवंय. काही लोड नका घेऊ तुम्ही, काही असलं तर मला फोन करा, ठीक आहे ना? तुम्हालाच फोन करा लागेल, नाही तर कोणाला फोन करू शकतो आता. तात्या हे वारा धुंड सुटलं हे, त्याच्या ज्यानं टिनं तर लप लप करू राहिले. अरे अरे लप 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 करू राहिले हे, जसे काय उडते काय. पाहिजे बाबा, हे तिथंच आहे ना सगळे कारागीर. हा या टिनाच्या छत्रास आहेतच आहे हे. काही झालं तर मला पटकन फोन कर जा.